जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 131 पर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. आपण ओवी क्रमांक 119 पासून सुरुवात केली होती. ते 131 पर्यंत आपण आलो होतो. आपण बघतो आहोत भगवंत त्यांचे जे 4 प्रकारचे भक्त त्यांच्याबद्दल बोलतात आहे, ज्यांना सुकृती म्हटलं आपण, म्हणजे भगवंतांनी. आणि ते म्हणत असताना, त्यांचं वर्णन करत असताना, ज्ञानाचं वर्णन जेव्हा झालं तेव्हा भगवंतांना जाणवलं असं आपण बोललो होतो. किंवा अर्जुनाच्या मनातली शंका त्यांनी जाणली की मग इतर भक्तांचं काय. त्यामुळे उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थित सही युक्तात्मा मामेवानुत्तमांगती, हा जो 18 क्रमांकाचा श्लोक होता, की ते बाकीचे सकाम असले तरी पूर्वपुण्याने ते भक्ती करतात आणि म्हणून ते अभक्तांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण असं जरी असलं तरी ज्ञानाला मी आपला आत्मा मानतो. ज्ञानाचं वर्णन भगवंत सुरू ठेवतात. कारण तो अनन्य गती असा तो असतो. 124 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यात माऊली म्हणते की परी जाणून या माते जे पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊनी सरिते मोरडावे ठेले. म्हणजे मला तो जो ज्ञानी भक्त आहे तो मला आत्मत्वाने जाणून जो देहेंद्रियादी संसाराकडे पुन्हा परतून बघण्याचे विसरला आहे. म्हणजे एक काय म्हणूया त्याला, एक व्यवच्छेदक लक्षण आहे ज्ञानाचं. आपल्याला असं वाटतं ना कधी कधी की बहुतेक मी ज्ञानी झालेलो असावं, बहुतेक एकदम असं म्हणणं शोभत नाही. कुठेतरी मी जवळपास नक्की आहे ज्ञानाचं असं वाटूनच जातं कधीतरी. एखाद्या वेळेस खूप चांगलं आपल्याला कळतं किंवा एखादा छान विचार सुचून जातो, असं वाटतं झालं जातं अगदी ज्ञान मला. तेव्हा अशा या ज्या ओव्या असतात ना त्या कामात येतात आपल्याला. माऊली म्हणते की किंवा भगवंत म्हणतात की ज्यांनी मला आत्मत्वाने जाणलं तो पुन्हा देहेंद्रियादी संसाराकडे पुन्हा परतून बघण्याचं विसरलाय. आणि दृष्टांत पण दिलाय की जसं समुद्रास मिळाल्यानंतर नदीचं मागे परतणं हे बंदच पडतं, पुन्हा परत कधी जात नाही. हा विचार केला होता पण मागच्या वेळेला. सध्या आपला आता या आठवड्यात विवेक चुडामणी अशा ग्रंथाचा अभ्यास सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये बुधवारी जे प्रास्ताविक मी बोललो त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता की तो जो शिष्य आहे, गुरु शिष्यात्मक, गुरु शिष्य संवादात्मक तो ग्रंथ आहे. तर त्या शिष्याला समाधीचा लाभ त्या ग्रंथाच्या शेवटी झालेला आहे. आणि त्या समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर, निर्विकल्प समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर त्या शिष्यानी भरभरून वर्णन केलेलं आहे त्याच्या आनंदाचं थोडक्यामध्ये. तर ते वर्णन करताना 523 क्रमांकाचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये पहिलं एक चरण येतं. ते झाल्यानंतर, त्याचं वर्णन झाल्यानंतर आचार्य त्याला आशीर्वादात्मक जेव्हा बोलतात ते शिष्य तेव्हा म्हणतात की कस्ताम परानंद रसानुभूती मत्सृज्य शून्येषु रमेत विद्वान. फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा वाचतो. कस्ताम परानंद रसानुभूती मत्सृज्य शून्येषु रमेत विद्वान. अर्थ आहे की त्या परमानंद रसाचा अनुभव आल्यानंतर तुच्छ विषयांमध्ये कोण बुद्धिमान मनुष्य रमेल. म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचू तेव्हा पोहोचू. 480 क्रमांकाचा श्लोक आहे जिथून त्या शिष्याने सगळं त्याच्या आनंदाचं वर्णन करायला सुरुवात केली आहे. पण जर शक्य झालं तर वाचून घ्या ते वर्णन. ते वर्णन वाचून असं वाटतं की काय काय अनुभव असेल तो. काय अनुभव आल्यानंतर कशासाठी हे सगळं करायचं. आपल्याला एक मधनं अशी थोडीशी प्रेरणा हवी असते.
थोडीशी मरगळ येते आपल्या साधनेवर. कधी कधी नाही म्हटलं तरी एखादं निराशा येते, जर फार अधीर झाला असेल, अजून का होत नाही. तेव्हा हे सगळं वर्णन वाचायचं, कशासाठी आपण हे करतो आहोत. आणि आत्ता मी हा श्लोक 523 क्रमांकाचा उल्लेख याच्यासाठी केला, की आचार्य अगदी तेच म्हणतात, जो आत्ता आपला विषय सुरू आहे, की जशी ती समुद्राला नदी मिळाल्यानंतर परत ती फिरत नाही, तसं एकदा परमानंद त्या रसाची अनुभूती आली, की संसाराकडे फिरत नाही किंवा संसार विसरतो. याचा अर्थ संसारात तो नसतो असं नव्हे, नाही तर मग काय म्हणूया त्याला, संसारी जीवनमुक्त आपल्याला दिसलेच नसते. अर्थ असा आहे की पुन्हा विषयांकडे तो सुखाच्या आशेनी, सुखाच्या मागणीनी, अपेक्षेनी जातच नाही. इतकं त्या आनंदाची ती अनुभूती, प्रत्यक्ष आनंद, स्वतंत्र, निरतिशय, त्याचं वर्णन ऐकलं आपण परवा. त्याची आठवण मला झाली, याचं कारण हेच आपण जे बोलतो आहोत, की निकष, की आणि शुद्ध मराठीत बोलतो, इट इज नॉट ब्लॅक अँड व्हाईट ऑल्सो. म्हणजे कसं, की ज्या प्रमाणात मी आत्मतत्वाच्या जवळ जातो आहे, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये ज्या प्रमाणात माझी चित्त शुद्धी होते, ज्या प्रमाणात माझी चित्त शांती होते आहे, त्या प्रमाणामध्ये हा आनंद वाढता, किंवा त्या प्रमाणामध्ये विषयाची आसक्ती कमी कमी होत जाते. हा निकष आहे. एक साधक म्हणून आपण स्वतःला तपासण्यासाठी म्हणून हे सगळं बोललो पुन्हा एकदा. आणि मग पुढे भगवंत पुन्हा त्या ज्ञानाचं महात्म्य वर्णन अजून करतातच आहे, त्याचं गुणगान गातातच आहे. म्हणतात की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मना म्हणते. झाला आपला विचार करून या श्लोकाचा मागच्या वेळेला. पण बहुनाम जन्मना म्हणते की अनेक जन्मांच्या शुद्ध पुण्याईनंतर, शुद्ध पुण्य कमवत कमवत ते ज्ञान संस्कार होत 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 होत, त्यामुळे इतर संस्कार पुसत जात, हा अनेक जन्मांचा प्रवास आहे. त्यातनं दोन अर्थ निघतात. एक असा की माझं काम जर अजून झालं नसेल असं मला वाटत असेल, तर असा विचार करायला नक्कीच हरकत नाही, की माझा हा शेवट नाही, ज्या अर्थी मला परमार्थाची आवड आहे. त्यामुळे याच्यातनं आपल्याला पुन्हा प्रेरणा घ्यायची. पण त्याबरोबर हेही समजून घ्यायचं आहे, की हे एका जन्माचं काम निश्चित नाही. पण याच्यात दुसरा भाग मी जो म्हणालो, बहुनाम जन्मना म्हणते की ज्ञानवान माम प्रपद्यते, याचा अर्थ दुसरा असा आहे, त्याचा एक पैलू असा आहे, की जो ज्ञानी आहे, ज्याला ज्ञान झालेला आहे, जो आता माझाच आत्मा झालेला भगवंत म्हणतात, त्याला आता पुन्हा जन्म नाही, असा त्याचा दुसरा भाग आहे. न तत्सम अन्य अस्ति अधिको वा. पण मागच्या पाहिलं होतं, आचार्य भाष्यामध्ये म्हणतात की त्याच्यापेक्षा आता अधिक कोणी नाही, त्याच्यापेक्षा समान कोणी नाही. स्वाभाविकच आहे, तो भगवंताशी एकरूप झालाय. आता भगवंता समान कोण असणार दुसरं, त्या भगवंतापेक्षा अधिक कोण असणार. आणि मग तो जेव्हा असं ज्ञान जेव्हा त्या भक्ताला होतं, तेव्हा काय होतं, तर मनुष्य शरीर संबंध रूपी रात्रीच्या वेळी एकटा अपरिग्रही होऊन लांबच लांब तो धावत असतात. तोच पापाच्या नाशाची उजाडती पहाट झाली. आपण तोही विचार केला भगवद्गीतेतला मागच्या तो श्लोक पाहिला, या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी, दुसऱ्या अध्यायातला फार सुंदर श्लोक आहे तो. पुन्हा आम्ही सातत्याने का सांगतो, हे निकष आहेत आपल्यासाठी साधक म्हणून. हे माझं जेवढ्या वाढत्या प्रमाणात होत आहे, तेवढ्या वाढत्या प्रमाणामध्ये माझी प्रगती होते, वाढती शांती, वाढती तृप्ती, वाढती निर्भयता, वाढता आनंद. परमपूज्य काकांनी समोर ठेवलेले निकष आहेत. ते कोणाला तसं पाहिलं तर विचारायची गरजच नाही की माझी प्रगती होते का. आपलं आपल्याला कळतं. वाढती शांती आहे का आयुष्यामध्ये? परिस्थिती तर बदलणार नाहीच आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये वाढती शांती आहे का? वाढती तृप्ती आहे का? वाढतं समाधान आहे का? वाढती निर्भयता आहे का?
हे निकष आहेत त्याचे. आणि मग 131 क्रमांकाची ओवी जिथे येऊन आपण थांबलो होतो, फार सुंदर वर्णन तिथे केलं माऊलींनी, की तैसीच गुरुकृपा उखा उजळली. मग काय होतं हे सगळं झाल्यानंतर? एक दिवस त्या भक्ताच्या, त्या ज्ञानी भक्ताच्या आयुष्यात असा येतो, की एक दिवस त्या गुरुकृपेचा उषक्काल उजळतो आणि मग काय होतं? ज्ञानाचं कोवळं ऊन पडतं. आणि मग त्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने मी आणि हे सर्व वासुदेव अशी विपुल संपत्ती प्रकट होते. काय सुंदर वर्णन माऊलींचं! काय एक बहारीचं! कारण जर कोवळ ऊन सकाळी सकाळचं जेव्हा पडतं तेव्हा काय होतं? आपल्याला हे जग दिसायला लागतं की नाही? म्हणजे जगाच्या रूपाने एक संपत्ती प्रकट होते. पण इथे जे कोवळं ऊन पडत आहे ते कशाचं आहे? ते ज्ञानाचं आहे. त्यामुळे ते पडल्यानंतर काय होतं? कोणती संपत्ती प्रकट होते? तर मी आणि हे सर्व वासुदेवच आहे, या ज्ञानाची संपत्ती प्रकट होते. इथपर्यंत आपण मागच्या आलो होतो. पुढे 132 क्रमांकाची ओवी बघूया. ते वेळी जयाकडे पास पाहे, तेवता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. आता काय होतो त्याचा परिणाम पहा. काय सुंदर वर्णन केलं. म्हणून मी म्हणालो की याच्यातून आपल्याला फार एक जबरदस्त अशी प्रेरणा घेता येते. त्या ओळीचा अर्थ वाचतो पहिले, की त्यावेळी तो म्हणजे तो ज्ञानी ज्याकडे सूक्ष्मतेने पाहिल त्याला जगातील त्या त्या वस्तूच्या रूपाने मीच एक दिसत असतो. अथवा तो अंतर्मुख वृत्ती करून आत्मनिष्ठ जरी राहिला तरी पण त्याला आत्मरूपाने मीच असतो. कारण एकदा ज्ञान झालं की त्याच्यानंतर पुन्हा मांडी घालून बसलं, डोळे मिटले, देवघरात गेलो तरच भगवंताचं दर्शन असं नव्हे. कारण वासुदेवच सर्वमितीस असं म्हटल्यानंतर हे सर्वच वासुदेवमय त्याला दिसायला. कल्पना करा, मला जे सर्व वासुदेवमय दिसायला लागलं तर मला भेद दिसेल. भेद कळणं वेगळं, डोळे उघडल्यानंतर भेद दिसणारच आहे. काय? हे चर आहे, हे अचर आहे, हे सजीव आहे, हे निर्जीव आहे, हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, हे माझे आहे, हे आपले, हे सगळं हे कळणं वेगळं. पण हे सर्व तेच आहे हे कळल्यानंतर त्या भेदातलं जे सत्य, त्याला म्हणतात भेद दिसणं बंद. त्यामुळे होतं काय, की त्या भेदाचा माझ्यावरती आता परिणाम होणं बंद होतं. आणि दुःख भेदामध्येच आहे. कल्पना करा, आपल्या आयुष्यामध्ये आज आपण जी दुःख भोगतो आहोत ती भेदामुळे आहेत की नाही? तो वेगळा, मी वेगळा, ती वेगळी, मी वेगळी. ती काहीतरी मला बोलली म्हणून मला त्रास होतो, तो काहीतरी वेगळा वेडावाकडा वागला म्हणून मला त्रास होतो. भेद सुरू आहे, भेदभ्रांती सुरू आहे. पण ह्या ज्ञानाचं तसं नसतं. तो आता जिकडे बघेल, डोळे उघडे ठेवून जरी त्यांनी बघितलं तरी वासुदेवच आहे. आणि डोळे मिटून तो अंतर्निष्ठ जरी झाला तरी वासुदेवच आहे. कारण अंतर्बाह्य वासुदेवच आहे. आता दुसरं काय आहे? भगवंतच, परमात्मा. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. माझ्याकडनं हा श्लोक बरेच वेळा ऐकला असेल, मला आवडता श्लोक आहे. दृग्दृश्य विवेक, अप्रतिम श्लोक आहे, अप्रतिम. काय होणार आहे परमार्थामध्ये? देहाभिमाने गलिते, एकदा मी देह आहे अशी देहासक्ती जेव्हा जाते आणि सुस्थिर आत्मानुभव येतो, तेव्हा होतं काय, तर जिथे जिथे त्या महात्म्याचं मन जातं तिथे तिथे त्याला समाधीचाच अनुभव आहे. समाधीचा अनुभव आहे. म्हणून मी म्हणालो की आता मांडी घालून डोळे मिटून बसण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. याला परमपूज्य काकांचा सुंदर शब्द, त्याला बाध समाधी असं म्हणतात. आणि तीच खरी समाधी. कारण ताटस्थ या नाम समाधी ती मूर्खांची परमावधी असं कोण म्हणतो?
परमपूज्य काका गमतीने म्हणतात तेच मी पण म्हणून घेतो. असं मी म्हटलं असतं तुम्ही म्हटलं असतं की बरोबर आहे, तुम्हाला जमत नाही बहुतेक म्हणून तुम्ही अशी मांडणी करता. नाही, एकनाथ महाराज म्हणतात, ताटस्थ या नाम समाधी ही मूर्खांची परमावधी. खरी समाधी कोणती आहे? ही आहे. आणि मग जे जे देखे जे भूत ते ते, आता मानी जे नव्हे, आता जाणी जे, प्रत्यक्ष जाणतो तो. मग कल्पना करा की मी ब्रह्म आहे असा अनुभव येतोच, पण तुम्ही पण ब्रह्म आहात असा जेव्हा मला अनुभव येईल, तेव्हा मला तुमचा त्रास होईल का? कल्पना करा. म्हणजे आपण एक कल्पना करू शकतो की काय भूमिकेमध्ये हे जीवन मुक्त जे असतात ते जगत असतात. बरं, समोरच्या व्यक्तीचं वागणं तसंच असणार आहे, ती बदलणार नाहीये मला ज्ञान झाल्यामुळे. कल्पना करा, हं. आपण समजून घेतोय काय होतं नेमकं. परिस्थिती सुद्धा तीच असणार आहे. समोरच्या व्यक्तीचं जे काही तीन गुणांचं मिश्रण आहे त्याप्रमाणेच ती व्यक्ती वागणार आहे. पण आता मला त्याचा त्रास होणं पूर्णतः बंद होतं. कारण मला हे कळतं की अरे हे गुणांचं सुरू आहे सगळं, पण खरं स्वरूप जे माझं आहे ना तेच त्याचं पण. मग आपल्याला समजायला लागतं की संत सर्वांवरती निर्व्याज प्रेम कसं करू शकतात. ती व्यक्ती व्यवहारात कशीही वागत असली, आपल्याला असं होतं कधी कधी नाही का की असं कसं, ही व्यक्ती मला माहिती आहे किती वाईट आहे तरी सुद्धा संतांकडे ते जातात ते किती प्रेमाने संत त्यांना वागवतात. हे त्याच्या मागचं कारण. कारण मी त्या व्यक्तीकडे एक व्यक्ती म्हणून पाहत असतो. त्या तीन गुणांचा मला त्रास होतो, त्याचे तीन गुण मला टोचतात आणि माझे तीन गुण त्याला टोचतात. हे विसरायचं नाही, जसं त्यांचं आहे तसं माझं पण आहे. पण हे आता संतांजवळ उरलेलं नाही. त्यामुळे यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. म्हणून ठेवितो मस्तक मी ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन. आणि आता सर्वत्र सद्गुरु तत्वच मला भरलेलं दिसतं. अशी एक अत्यंत उत्तम अवस्था त्या ज्ञानी भक्ताला प्राप्त होते. संपूर्ण जग त्याला आता विष्णुमय दिसायला लागतं. विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म, तुकाराम महाराज म्हणतात. त्यालाच वैष्णव म्हणतात. त्याला संपूर्ण विश्व आता विष्णुमय दिसायला लागलेलं. आणि ह्याला मागच्या मी थोडं वेगळ्या संदर्भात बोललो होतो की अनुभव हा अन्वयाचा असतो. म्हणजे पहा, सुरुवातीला साधना काय केली होती की हे सगळं काय आहे, हे मिथ्या आहे, हे असार आहे, हे अनित्य आहे, केली होती की नाही? पण जेव्हा नित्याचा अनुभव येतो, जेव्हा वासुदेवच सर्वमिती होतं, तेव्हा अनुभव मात्र अन्वयाचा येतो की हे सर्व तेच आहे. पण अनुभव येस तो साधना मात्र व्यतिरेकाची करावी लागते. कारण काय, हे सर्व वासुदेवच आहे, मग काय येऊ द्या विषय, पण विषय पण वासुदेव आहे. असा त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो. कारण तिथे मी माझ्या आसक्तीपोटी माझं अज्ञान त्या ज्ञानाखाली मागे मी लपवतो. तसं होऊ नये. पुढे माऊली म्हणते की हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही. आता त्याचं वर्णन सुरू आहे त्या ज्ञानाचं. जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा, माऊलींचा दृष्टांत. आता हे फार बोलणे असो, सारांश त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काहीही दिसत नाही. डोहात घट बुडाला तर त्या घटाच्या आत बाहेर पाणीच जसे असते. दृष्टांत तसं पाण्यामध्ये त्या डोहामध्ये त्याच्या कसं अंतर्बाह्य पाणी असतं की नाही, त्या घटामध्ये पाणी, त्या घटाच्या बाहेर पाणी. आणि कल्पना करा की तो बर्फाचाच बनलेला घट आहे, मनात कुठे शंका आली असेल तर. जसं ते मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, इथे माऊलींनी मणी आणि तो दोराही सोन्याचा केला, तसा आपण इथे इथे हा जो घट आहे तोही बर्फाचा करूया. म्हणजे काय, शेवटी पाणीच. त्यामुळे घटातही पाणी, आतही बाहेर, आतबाहेर पाणी आणि घटही पाणी, पाणी रूपच. पण बर्फाचा असल्यामुळे त्याला एक स्वतंत्र अस्तित्व असं म्हणूया. घट नाही तर त्याला घट या अवस्थेत तो राहणारच नाही, म्हणून त्याला आपण बर्फाचा बनवतो.
पण इतकं विलक्षण त्या तो जो ज्ञानी असतो आणि जो भक्तही असतो, विषय आपला तो सुरू आहे. कारण 4 भक्तांमधला चौथा भक्त आपण बघतोय. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधाय. जिकडे बघेल तिकडे त्याला आता समाधीच आहे. त्याच्या समाधीला आता कुठे अडचणच नाही. अशी विलक्षण अवस्था त्या ज्ञानाला प्राप्त होते. तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो माझ्यात असतो, त्यामुळे तो व्यापक झालेला असतो. मी त्याच्या आत बाहेर असतो, त्यामुळे मी त्याला सर्व काळ प्रत्यक्ष असतो. हे शब्दाने सांगावे असे ते नाही. कारण हे कितीही शब्दांनी सांगितलं, कितीही दृष्टांत दिले, तरी हे आपल्याला जोपर्यंत प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येणार नाही. आणि भगवंत म्हणतात आहे की मी त्याला सदैव प्रत्यक्ष असतो. मी जसं म्हणाल डोळे मिटून बसलो, ध्यानाला बसलो, समाधी लागली तरच अनुभव आहे नाही. म्हणून तर ताटस्थ या नाव समाधी मांडणी केली आहे. मग आपल्याला सद्गुरूंचं जे वर्णन आहे की शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू. सदैव त्यांना डौल आलेला असतो. का बरं ते आनंदामध्ये असतात? अखंड सद्गुरू आनंदामध्ये असतात. एवढंच एक लक्षण आहे पुन्हा सद्गुरूंचं संतांचं. कारण आता त्यांच्या आनंदाला धक्का लागेल असं काय आहे? करा कल्पना. कारण भेदच संपून गेलेला आहे सगळं. भेदातून दुःख आहे, भेदातून अमंगलता आहे. अमंगल शब्द म्हणजे मंदाने फार सुंदर त्याचा अर्थ सांगतात त्या की जे जे दुःखरूप असतं ना त्याला अमंगल म्हणतात. जे जे दुःखरूप असतं त्याला अमंगल म्हणतात. आणि आता मंगल काय आहे? वासुदेव किंवा शिव जे कुठलं आपलं दैवत असेल ते ब्रह्मरूप आहे. आपला तो विषय सुरू आहे सध्या अभ्यासाचा. शिव याचा अर्थच मंगल होतो. आणि मंगल हे जगामध्ये एकमेव गोष्ट आहे फक्त ते म्हणजे ब्रह्मतत्व. बाकी म्हटलं तर सगळं अमंगलच आहे. कारण सगळं दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून अमंगल कसे वेदांत भाग असा विचार करतो. आपल्याला व्यवहारात ठीक आहे मंगल म्हणलं की आपल्याला तांब्याचा कलश, आंब्याची पानं, ठीक आहे. तो एक संस्कृतीचा भाग व्यवहारामध्ये तेही योग्यच आहे. पण खरं मंगल काय आहे? ब्रह्मतत्व, परमात्मा हा मंगल. कारण तिथे दुःख नाही, तिथे दुःख नाही कारण तिथे आता भेद नाही. तो अखंड रस आहे. अखंड रस वर्णनच आहे त्याचं. आणि म्हणून भगवंत सुद्धा शेवटी म्हणताय, माऊली म्हणते की आता हे शब्दांनी सांगावं असं नाही, मर्यादा झाली आता शब्दांनी सांगायची. तर इथून पुढे मात्र तुम्हाला अनुभवच घ्यावा लागणार. म्हणून असो हे इयापरी 135 क्रमांकाची ओवी माऊली शेवटी तेच म्हणते की म्हणून असो हे इयापरी तो देखे ज्ञानाची वाखारी तेणे संसरलेनी करी आपू विश्व. की म्हणून हे बोलणे असो याप्रमाणे तो ज्ञानी भक्त ज्ञानाची प्रत्यक्ष वखार आहे असे जाण. म्हणजे काय? ज्ञानरूप असतो म्हणून तो त्या व्यापक ज्ञानाच्या व्यवहाराने साऱ्या विश्वात करतो. साऱ्या विश्वाला आपलेसे करतो. मी जसं म्हणतो इतकं निर्व्याज प्रेम संतांजवळ कसं असू शकतं? ते याच्यासाठी असतं कारण त्यांचं लक्ष स्वरूपाकडे असतं आणि माझं लक्ष समोरच्याच्या रूपाकडे असतं. परमपूज्य काकांचे 2 शब्द नेहमी कामात येतो आपल्या. त्यांचं लक्ष स्वरूपाकडे, व्यवहार तेही रूपाशीच करतात. मी जसं मगाशी म्हणालो, नाही तर व्यवहारात गोंधळ उडाला असं सगळं. गाय दारावर आली तर ते गाईला चाराच घालतात. कुत्र्याला चारा घालत नाही का? दोघे ब्रह्मच आहेत. असा गाढवपणा नाही. याला म्हणायचं व्यवहारात ते जे भेद ते व्यवहारात तसेच असतात. पण जितक्या प्रेमाने ते गायीकडे पाहतात आणि गायीचं करतात तितक्या प्रेमाने त्या कुत्र्यात, तितक्याच प्रेमाने एखाद्या मनुष्याकडे. समत्व दृष्टी. साऱ्या विश्वाला आपलेसे करतात. केवळ प्रेम. पण कल्पना करा आपण जेव्हा एखाद्यावरती प्रेम करतो आपण केला त्याचा विचार
फारसं त्याच्यात जात नाही आता मी, पण उल्लेख करतो की आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भव. हा विचार आपण बऱ्याच वेळा केलेला आहे. BMMच्या सत्रातही आपण करतोच आहोत. पण जेव्हा मीच हे सर्व झालो आहे हे जेव्हा कळेल, तेव्हा कल्पना करा खरं प्रेम व्हायला सुरुवात होते. कारण मीच सर्व आहे हे म्हटल्यानंतर आणि मीच प्रेमाचा विषय असल्यामुळे आत्माच प्रेमाचा विषय वेदांताचा सिद्धांत आहे. आणि भगवंत म्हणतात ना, तो माझा आत्मा होतो, मी त्याचा आत्मा होतो आणि सर्व वासुदेव आहे, म्हणजे हे सर्व मीच झालेलो आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर द्वेष ज्याला म्हणतात, मत्सर ज्याला म्हणतात, काही राहील का कोणाबद्दल? तुलना राहील का? शक्य नाही. आणि मग पुढे आपल्यासमोर 136 क्रमांकाची ओवी येते, प्रसिद्ध ओवी, फार सुंदर, की हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी तुझे. हे सर्वच विश्व वासुदेव आहे, असा ज्याचा अंतःकरणातील भाव अनुभवरूपी रसाचा ओतला आहे. त्यातला मार्मिक जो शब्द आहे या ओवीतला आपल्याला जो लक्षात घ्यायचा आहे, तो हा प्रतिती रसाचा ओतला. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर इथे जे म्हटलं आहे की अंतःकरणातील भाव अनुभवरूपी रसाचा ओतला आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर शब्दरूपी नव्हे, शब्द नाही तर मी पण बोलतो, मी पण सांगतो हे समस्त ही श्री वासुदेव. अनुभव, प्रतीती, आता प्रत्यक्ष प्रतीती तीच सुरू आहे, अखंड तीच प्रतीती सुरू आहे. म्हणून ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव माऊली म्हणते की त्याला अनुभवरूपी रस. पुढे म्हणतात, एक की पात्रात पाणी टाकावे त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरण रूपी पात्रात अनुभवरूपी रस ओतला. उदाहरण देतात आहे, एखादं भांड असावं एखादं कुठल्या आकाराचं, आणि त्याच्यात आपण पाणी ओतलं तर ते भांड समजा गोल असेल तर त्या पाण्याला गोल आकार येतो, चौकोनी असेल तर पाण्याला चौकोनी आकार येतो. तसं त्याच्या अंतःकरण रूपी पात्रात जणू काही तो अनुभवाचा रस ओतलेला आहे, म्हणजे आता पूर्ण अंतःकरण त्यांनीच भरून गेलेला आहे. किंवा सोन्याचा रस मुशीत ओतून मूर्ती जशी सोन्याचीच तयार होते, त्याप्रमाणे ज्याचा अंतःकरण भाव जणू अनुभव रसाचा रस ओतून तयार केलेला एक पदार्थ आहे, आणि म्हणून तो भक्तांमध्ये राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. काय भगवंतांनी बोलायचं काही ठेवलेलंच नाही बाकी अज्ञान, भरभरून बोलतात आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, असं त्याचं अंतःकरण त्या ज्ञानाने भरून गेले. प्रत्यक्ष आता त्याला ते अनुभवतोय, तो प्रत्येक क्षणी तो अनुभवतोय. मग त्याला भगवंत काय करतात आहे, त्याचं सगळ्यात उत्तम असं त्याला म्हणतात आहे, तो भक्ता माझी राव. भक्तांचा सुद्धा तोच राजा आणि ज्ञानी तोची, ज्ञानांचाही राजा तोच. तोच उत्तम सर्वोत्तम भक्त आणि तोच सर्वोत्तम ज्ञानी. कारण ज्ञानोत्तर भक्ती आपण पाहतो, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो भगवंताची भक्ती करतो आहे, म्हणून त्याला भक्त म्हटलेलं आहे. आणि ज्ञानी तर तो आहेच, हे सगळं वर्णन आपण ऐकतोच. असा सर्व व्यापक जो ईश्वर परमात्मा, त्याचा प्रत्यक्ष अनुभव तो घेतो आहे. पुढे 137 मध्ये माऊली म्हणते की जयाची प्रतीतीच्या वाखारा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. की अर्जुना, ज्याच्या ज्ञानरूपी वखारीत चराचरांना अवकाश प्राप्त होतो, ज्याच्या व्यापक ज्ञानात सारे विश्व ब्रह्मरूपाने विषय झाले आहे, तो महात्मा जगात दुर्लभ आहे. स महात्मा तू दुर्लभ. त्याला काय दुर्लभ, तिथे दुस असं प्रत्यय लावलेला आहे. दुर्लभ, दुस किंवा सुलभ, दोन शब्द आपल्याला माहिती आहे. इथे भगवंतानी सुदुर्लभ केलेला आहे, म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे. त्या महात्मा किती दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे. आणि इथे सुद्धा पुन्हा माऊली पुन्हा तो शब्द एकदा वापरते, कोणता? जयाची प्रतीतीच्या वाखार. वाखारा म्हणजे पुन्हा ती जी खाण म्हटलेला आहे, वखार म्हटलेला आहे, ज्ञानरूपी वखार.
पण कशाची? ज्ञानाची. प्रत्यक्ष त्याला आता ज्ञान होतं. प्रतीती. शाब्दिक ज्ञान नव्हे. येर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दिठी मंद झाले. 138 क्रमांकाची ओवी. आणि आता माऊली नेहमीप्रमाणे ही शेवटची ओवी असल्यामुळे या श्लोकावरची आपल्याला पुढच्या श्लोकाची प्रस्तावना याच्यात करून देते आहे. काय? या ओवीचा अर्थ आहे की इतर सामान्य लोक जेथे पाहिजे तेथे पुष्कळ प्रमाणात सापडतात. आता हे झालं. आत्ताच्या आधीच्या ओवीत आपण काय पाहिलं की तो महात्मा किती दुर्लभ आहे, त्याचं खूप वर्णन केलं भगवंताने. आणि स्वाभाविकच आहे, बहुनाम जन्मना म्हणते. आता त्याला ज्ञानवान माम प्रपद्यते. आता पुढचा जन्म त्याला नाही, त्यामुळे तो तर अत्यंत दुर्लभ आहे, कळलं. पण मग पुष्कळ प्रमाणात कोण आहे? येतो नसा मनात प्रश्न. तो दुर्लभ आहे, कळलं. ते म्हणतात की इतर सामान्य लोक जे आहेत ते पुष्कळ प्रमाणात सापडतात. कोण सामान्य? कोणाला म्हणताय? की ज्यांची नानाविध भजने भोगासाठीच असतात. आता हे सगळं ज्ञानाचं इतकं सुंदर महात्म्य ऐकल्यानंतर आपण काय शिकण्याचा प्रयत्न करतोय? आपल्याला कशात बसायचं आहे आणि कशात बसायचं नाही. माझं वर्णन भगवंतानी कसं करावं असं मला वाटतं. म्हणून इथे पुष्कळ प्रमाणात कोण आहे? तर नानाविध भजने भोगासाठीच असतात आणि जे आशारूपी तिमिर रोगाने मंद दृष्टीचे झाले आहेत. म्हणजे मी जर भगवंताचं भजन भोगासाठी करत असेल, भगवंतानी मला एका मोठ्या गटात टाकून दिलेलं, जिथे पायलीचे 50 आपण याला म्हणतो, पुष्कळ आहेत. मला असं वाटतं एकमेव मीच भक्त आहे भगवंताचा. देवळात मी गेलो नमस्काराला किंवा देवघरात जरी गेलो तरी असं वाटतं देवानी माझ्याकडे पाहावं, इतरांकडे न पाहता. काहीतरी माझ्या बाबतीत घडावं, कारण मी खास देवाचा भक्त. असं वाटतं की नाही आपल्याला? हे मला वाटणं ठीक आहे, पण भगवंत माझ्याकडे कसे पाहतात ते वर्णन. मी जर इतकं करून काहीतरी मागत असेल, नानाविध भोगासाठीच जर मी भजन करत असेल भगवंताचं, तर भगवंत म्हणतात, बाळा तुझ्यासारखे खूप आहेत रे, 99% तुझ्याच सारखे आहेत. हे आपल्याला याच्यातनं शिकायचं. पुढे 20 क्रमांकाचा श्लोक येतो, पण जसं माऊलींनी प्रस्तावना केली की पुष्कळ कोण आहे त्यांचंच वर्णन भगवंत स्वतः आता 20व्या श्लोकात करतायत. आचार्य म्हणतात की आत्मा एव सर्वम वासुदेव इति एवं अप्रतिपत्तो कारणम उच्यते. हे संपूर्ण जग आत्मस्वरूप वासुदेवच आहे, हे न समजण्याचे कारण सांगतात माऊली आणि आचार्य. दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून देतात आहे. साधारण भावार्थ एकच आहे, पण सुंदर पैलू असतात दोन्ही याच्यामध्ये. म्हणून मी दोन्ही गोष्टी मांडत असतो जिथे जिथे मला आवश्यकता वाटते. कारण आचार्यांच्या याच्यात कोणता पैलू बाहेर येतोय? की वासुदेवच सर्वमिती, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोचे, हे जे वर्णन आपण आता ऐकलं, असं माझं का होत नाही? किंवा असं माझं कधी होईल? अशा दोन प्रकारचे प्रश्न येतात ना आपल्या मनामध्ये ऐकल्यानंतर. असं माझं का होत नाही? किंवा असं मला अनुभव कधी येईल? तेच आचार्य म्हणतात आहे की आत्मा एव सर्वम वासुदेव इति एवं अप्रतिपत्तो. अप्रतिपत्तो म्हणजे का मला हे लाभत नाही? कारणम उच्चते. ऐकूया भगवंत काय म्हणतात. मला हा अनुभव काय? 20 क्रमांकाचा श्लोक. कामैस्तैस्तैरुतज्ञाना प्रपद्यन्तेन्न देवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. पदच्छेद आहे त्याचा. कामैहि तैहि तैहि ऋतज्ञानः प्रपद्यन्ते अन्य देवताः तं तं नियमम आस्थाय प्रकृत्या नियतः स्वया. तैहि तैहि म्हणजे त्या त्या, कामैहि म्हणजे वैषयिक सुखाच्या इच्छेने, ऋतज्ञान म्हणजे ज्यांचे विवेक ज्ञान हरण केले आहे, आणि स्वया प्रकृत्या नियता
आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या त्या आगमोक्त नियमांचा आश्रय करून नियमम आस्थाय अन्य देवतांची उपासना करतात. अन्य देवता प्रपद्यन्ते. पदच्छेदाचा आपण अन्वय करून घेतला व्यवस्थित. जे जे शब्द त्या श्लोकात आले त्यांचा अर्थ समजून घेतला. पुन्हा एकदा सलग वाचतो जर विचारांची शृंखला तुटली असेल तर. त्या त्या वैषयिक सुखाच्या इच्छेने ज्यांचे विवेक ज्ञान हरण केले आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या त्या आगमोक्त नियमांचा आश्रय करून अन्य देवतांची उपासना करतात. इथे ऋतज्ञान असा शब्द आलाय. अपवृत विवेक विज्ञान आचार्यांनी केलेला अर्थ. ऋतज्ञान म्हणजे काय? अपवृत विवेक विज्ञान म्हणजे ज्याचं काय म्हणूया विवेक ज्ञान हरण झालेलं आहे. 15वा श्लोक आपण शिकलो त्याच्यातही हा शब्द येऊन गेला आठवत असेल तर. माझ्या ज्या पवृत ज्ञान आसुरम भावमाश्रिता म्हटलेला ना तिथे. माझ्या ज्या पवृत ज्ञान ज्यांचं मायेनी ज्यांचं ज्ञान अपवृत म्हणजे गेलेलं आहे मायेमुळे, नष्ट झालेलं आहे, हरण झालेलं आहे वगैरे, हाच अर्थ इथे पण. ऋतज्ञानाचा अर्थ. आणि ते प्रकृत्या दोन शब्द आले की आपल्या प्रकृतीच्या ते अधीन झाले. हा प्रकृती हा शब्द खूप महत्वाचा आहे. आचार्य त्याचा अर्थ करतात स्वभावेन जन्मांतरार्जित संस्कार विशेषेण. म्हणजे जन्मजन्मांतरातील संस्कारांचा एकत्रित परिणाम होतो. हा काय होतो की वैषयिक सुखाच्या इच्छेने आपलं विवेकाचं ज्ञान हरण केलं जातं आणि आपण आपल्या प्रकृतीच्या अधीन होतो आणि त्या त्या आगमोक्त नियमांचा, आगमोक्त म्हणजे तंत्रशास्त्र, नियमांचा आश्रय करून अन्य देवतांची उपासना करतो. आपण जेव्हा अन्य देवतांची उपासना जेव्हा करतो, आता इथे अन्य देवता हा शब्द फार समजून घ्यायचा. याचा अर्थ सगळ्यांनी इथे इथे भगवंत वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण या भूमिकेतून बोलत नाही आहे. सगळ्यांनी कृष्णाचीच भक्ती करावी, रामाची करू नये असा अर्थ नाही बरं का. इथे परमेश्वर जो निर्गुण निराकार सर्व व्यापी आहे असा विचार न करता मी जेव्हा अन्य एखाद्या देवतेची उपासना करतो कशासाठी, मला काहीतरी हवं असतं. असतात ना अनेक प्रकारच्या देवतांची उपासना आपल्याकडे तंत्रशास्त्रामध्ये आगमोक्त म्हटलेलंच आहे, ते सांगितलेली त्यांच्या त्यांच्या पद्धती सांगितलेल्या. काय त्याच्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करायचा, त्याचा नियम काय, त्या पूजेचं विधान काय वगैरे वगैरे सगळं आपण जेव्हा करतो, त्या देवतेची पूजा करतो, आराधना करतो कशासाठी, वैषयिक सुखासाठी. कारण विवेक ज्ञानाचं हरण झालेलं आहे. मला ते जे विषय सुख किंवा त्यातनं जे फल मिळणार आहे त्या देवतेच्या उपासनेतून ते मला हवं असतं. आणि म्हणून आणि हे का होतं तर आपण प्रकृती हा शब्द समजून घेतोय. स्वभावेन जन्मांतरार्जित संस्कार विशेषेन, जन्म जन्मांतरातील संस्कारांचा हा एकत्रित परिणाम आहे. आणि म्हणून मी इथे अन्य देवता आहे समजून सांगताना आचार्यांनी एका याच्यावर भाष्य करताना म्हटलंय वासुदेवात आत्मन. स्वतः आचार्य म्हणतात आहे. त्यामुळे ते वासुदेव याचा अर्थ काय करायचा आपल्याला, आत्मस्वरूप मी वासुदेव म्हणजे आत्मदेव, ब्रह्म, सर्व व्यापक परमेश्वर परमात्मा अशी भावना न करता एका विशिष्ट एकदेशी विचार करून एखाद्या विषयाच्या अभिलाषेने मी जेव्हा एखाद्या देवतेची उपासना करतो तेव्हा भगवंत माझं वर्णन मग 20व्या श्लोकात करतात आहे की कामैस्तैस्तै हृतज्ञान प्रपद्यन्तेन्न देवता. देवता अनेक वचन आहे, अनेक देवता कुठली असू शकते. तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियतास्वया. त्या त्या देवतांची उपासना त्यासाठी असलेले सगळे नियम त्यांचा आश्रय करून
करतात की नाही लोक, आपल्याला माहिती आहे, आपणही कधी केलं असेल. त्याच्यासाठी सगळं अगदी व्यवस्थित ते समजावून घेतो आपण. त्याचं जे विधान आहे त्या मंत्राच्या जपाचं, तो आंघोळ स्नान करून करायचं आहे का, आधी करायचं आहे, रात्री करायचं आहे का, दुपारी करायचं आहे, सगळं. त्याच्यासाठी एखादं स्तोत्र पठण सगळं करतो. का? विषयाची अभिलाष. असे जे भक्त आहेत ते पुष्कळ आहेत अर्जुना. विषय काय सुरू आहे? तो जो महात्मा दुर्लभ आहे, ज्याचा आपण आता अर्धा तास झालं वर्णन ऐकलं, तो सुंदर. पण असे जे आहेत ते पुष्कळ आहेत, आणि हे आपल्याला डोळ्याने दिसतं. दिसतं की नाही सांगा? आपण आपल्या देशामध्ये म्हणा किंवा इथे देवळामध्ये जेव्हा आपण दर्शनाला जातो, आणि आपण साधं जर निरीक्षण केलं तर किती भक्तिभावाने लोक नमस्कार करतात. पण तो भक्तिभाव आपल्याला मनात माहिती असतं, कारण मीही त्यातला एक असतो. त्यातले किती जण खरंच भगवंतासाठी आलेले असतात, विचार करा. एक तर भीतीपोटी मी जसं म्हणालो तसं, शनिवारी किंवा काय ते शनीच्या देवळात किंवा ते नवग्रह, मारुती, शनिवारी मारुतीला गेलं पाहिजे, त्याला हे केलं पाहिजे, ते हे सगळं मारुतीसाठी सुरू आहे का? नाही. माझी परीक्षा आहे, पहिला नंबर आला पाहिजे, पास झालो पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे बहुतांश भगवंत तेच सांगतात आहे की बहुतांश लोक कोणत्या श्रेणीमध्ये येतात, ते या श्रेणीमध्ये. कामैस्तत्स्तैस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. आणि फळाची हवा हृदयी कामा जहाला रिगावा, की तयाची एक घसणी दिवा ज्ञानाचा गेला. मौली म्हणते पहिल्याच ओवीमध्ये 139 क्रमांकाची, पंच विषयरूपी फळांच्या हावरेपणाने ज्यांच्या हृदयात इच्छेचा प्रवेश झाला आहे, आणि त्या इच्छेच्या झगटण्याने ज्यांचा अंतरातील ज्ञानाचा दिवा मालवला आहे. पंचविषय रूप, पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय म्हणा, किंवा परमपूज्य काकाने त्याच्यात अजून पाच भर घातली आहे. कोणती? सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, वगैरे वगैरे. यातच काहीतरी मागायला जातो आपण, अजून मागून मागून आपण काय मागणार आहे भगवंताकडे? विषयाचं सुद्धा, हे दे, ते दे, असं दे, तसं दे, आत्ता दे, नंतर दे. नेहमीच आपण बोलतो, अजून महाभाग असेल तर त्याला ते देऊ नको, त्याला इतकं देऊ नको, तिला इतकं मिळता कामा नये, तिला कसं मिळालं हे मीच ठरवायचं. माऊली म्हणते की या फळांच्या हवरेपणाने पहिली गोष्ट काय होत असेल, तर अंतरातला ज्ञानाचा दिवा मालव. म्हणजे त्या ज्ञानाची इच्छाच आता होत नाही, फक्त इच्छा अजूनही पंचविषयांची. भगवंताकडे जातो मग त्याला आर्त, अर्थार्थी किंवा जिज्ञासू. जिज्ञासू त्यातल्या त्यात बरं आहे, आर्त आणि अर्थार्थीचं वर्णन सुरू आहे. आणि मग होतं काय? ऐसे उभयता अंधारी पडली, म्हणून पासीची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. याप्रमाणे वैषयिक इच्छा आणि ज्ञानाचा लोप या दोन कारणांनी जे अज्ञानांधकारात पडले, मी त्यांच्या जवळ असूनही मला ते चुकतात, माझे भजन करीत नाही, आणि मग ते काया वाचा मनाने अन्य देवतांची उपासना करण्याकडे वळतात. काय माऊलींचे शब्द आहे पहा. म्हणून पासीची माते चुकल. पासीची याचा अर्थ, मी त्यांच्या जवळ असून मला ते चुकतात. कारण दिशाच अक्षरशः 180 आतमध्ये वळण्याच्या ऐवजी, अंतर्निष्ठ होण्याच्या ऐवजी मी काय होतो? बहिर्निष्ठ होतो. अंतर्निष्ठ तितुके तरल, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाल. समर्थ रामदास स्वामी. अंतर्भ्रष्ट होतो, आणि म्हणून माझ्या इतक्या जवळ तो परमात्मा आहे, पण तो सोडून मी या विषय लाभाची कामना करून जेव्हा भगवंताकडे जातो, त्याची उपासना करतो, तेव्हा माऊली म्हणते की पासीची माते चुकले, ते
माझं भजन करीत नाहीत. मग ते काय करतात, तर काया वाचा मनाने अन्य देवतांची उपासना करण्याकडे ते वळतात. मग अन्य देवता ती कोणती असू शकते, पण मी जेव्हा सकाम उपासना करतो, त्याची परिणती एकच होते. आणि मग सोहेरुबानाथ आपल्याला काय सांगतात, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको. फार सुंदर भजन आहे सोयरोबानाथांचं. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको. तेच वर्णन माऊली इथे करत आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो तेवत आहे. पण इतका पंचविषयांचा भन्नाट वारा सुटलाय की तो कधी दिवा मालवेल सांगता येत. इतके वर्ष परमार्थ करून सुद्धा अजूनही मला भगवंतासाठी भगवंताकडे मी जातच नाही. विषयांसाठीच भगवंताकडे जातो. आणि येणार आहे त्याचं वर्णन पुढे, की ते विषय कसे आहेत. माऊली पुढे म्हणते 141 क्रमांकाची ओवी, की आधीची प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागी तव रंक मग तेणे लोलुपत्वे कौतुक कैसे निभजे. की आधीच देहेंद्रियादी प्रकृतीचे दास आणि त्यावर भोगा करता दीन झालेले, मग त्या लालसेने कशी उपासना करतात ते कौतुकच असते. हे माऊली एक थोडस काय म्हणूया त्याला, असं नाही बोलते आहे की आधीच देहेंद्रियादी प्रकृतीचे ते दास आहेत आणि त्यावर भोगा करता ते दीन झालेले आहेत आणि अशा लालसेने माझी उपासना करतात. माझी म्हणजे मी बोलताना माझी म्हणालो, ते पुढे येणार आहे त्याचं स्पष्टीकरण. पण त्या त्या देवतेची उपासना करतात. त्या ज्या ज्या देवतेकडे आपण जातो एखाद्या फलाच्या अभिलाषेने आणि त्याच्यासाठी जे मगाशी सगळं वर्णन केलं, जे काही नियम असतील ते अगदी व्यवस्थित पाळतो सगळे. त्याच्यासाठी देहाला कष्ट देतो, काय हवं तर काय तीर्थयात्रा करतो, अनेक सायास आयास सगळं करतो आपण. पण इतकं सगळं करून हे कशासाठी, पंचविषय. ह्यातलं मला काहीतरी दे, ह्यातलं मला काहीतरी हवं. आहेच. पुढच्या 142 क्रमांकाच्या ओळीत माऊली तेच म्हणतात, कवणी तिया नियमबुद्धी कैसी हन उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करण. म्हणजे ती जी उपासना आहे त्या देवतेची फलाच्या अभिलाषेने केलेली, त्या उपासनेचे कोणते नियम असतात, कोणती पूजा द्रव्ये लागतात, त्याचे ज्ञान प्रथम मिळवतात. नंतर त्या देवतेकरता कोणते उपचार लागतात ते तंत्रागम ग्रंथातून जाणून ते पुष्कळ प्रमाणात जमवतात. आणि मग ते उपचार यथाशास्त्र कसे अर्पण करावेत हे समग्र ज्ञान मिळवून तशी विहित क्रिया करतात. थोडक्यात सकाम उपासना करतात आणि त्या सकाम उपासनेसाठी जे जे करावं लागेल ते ते करण्याची तयारी त्या भक्ताची असते. कोणी सांगतं की जा कुठेतरी त्या तीर्थक्षेत्री जा, तिथे असा असा अभिषेक करा. अभिषेक करा म्हटलं की आलं सगळं, मग ते स्नान करा, सोळं नेसा, काय ती पूजेची तयारी, सगळं हे सगळं जे सुरू असतं बहुतांश. आणि भगवंत काय म्हणतात आहे, बहुतांश लोक ज्या विभागामध्ये मोडतात तो हा विभाग. मला दुरावतात, बाकी काही असू दे, मला दुरावतात. कारण आहे, ते भजतात कोणाला आहे, भगवंताला का नाही, ते भजतात त्या विषयाला आहे. त्या तो विषय त्या त्याला भक्ताला तो विषय येणार आहे पुढे त्या देवतेच्या माध्यमातून भगवंत पुरवतो. भगवंत पुन्हा म्हणतो, तुझं माझं काय संबंध, काय मात, तुला जे हवं ते मिळालं. तू माझ्याकडे माझ्यासाठी आला का, नाही माझ्याकडे विषयासाठी आला. व्यवस्थित केली असेल ती अर्चना, इथे आता जे वर्णन आलं ती सुद्धा व्यवस्थित झाली असं गृहित धरून हे बोलणं सुरू आहे, तर त्याचं फळ मिळणार. सकाम उपासना हे आपण सातत्याने इतकं सविस्तर विचार याच्यासाठी करतो आहे की मी त्याच्यात जर कुठे बसत असेल तर हळूहळू हळूहळू नाही एकदम जमणार, हळूहळू तरी निदान त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.
झाले आता अनेक वर्ष झाली. काय त्या फळाचं पुढे होतं ते आपण ऐकणारच आहोत, पण हा आपल्या अनुभवाचा विषय, सांगण्याची गरजच नाही. बरं, असं तर नाहीये ना की बा एक मी काहीतरी मागतो देवाला आणि तेवढं मिळालं की झालं, माझं आयुष्य कृतार्थ, आता पुन्हा काही मागणं नाही देवाकडे, असं होतं का? माझी तर यादी तयार असते. जातानाच, जायच्या आधीच यादी असते. त्यातलं एक काहीतरी मागण्यासाठी म्हणून मी ती उपासना करतो. ते झालं की दुसरं तयारच आहे. पण सकाम उपासना, त्याच्यातून हळूहळू आपण जो कुठे बसत असू त्याच्यामध्ये तो बाहेर पडायचा प्रयत्न करू. पुढे 21 क्रमांकाचा श्लोक येतो. यो यो यां यां तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. यः यः यां यां तनुं भक्तः श्रद्धया अर्चितुम् इच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां ताम एव विदधामि अहम. जो जो भक्त म्हणजे यह यह भक्त, ज्या ज्या देवता विग्रहाची, म्हणजे याम याम, आणि तनुम, तनुम म्हणजे देवता विग्रह, विग्रह म्हणजे शरीर, आपल्याला माहित आहे. देवता विग्रहाची श्रद्धापूर्वक म्हणजे श्रद्धया पूजा करण्याची इच्छा करतो. श्रद्धया अर्चितुम इच्छती, त्या त्या भक्ताच्या, तस्य तस्य, श्रद्धेला म्हणजे श्रद्धाम, त्या त्या विग्रहाचे ठिकाणी, ताम एव, मीच स्थिर करतो, अहम अचलाम विदधामी. अन्वय पूर्ण पदच्छेदाचा. जो जो भक्त ज्या ज्या देवता विग्रहाची म्हणजे ज्या ज्या देवतेची श्रद्धापूर्वक पूजा करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताच्या श्रद्धेला त्या त्या विग्रहाचे ठिकाणी म्हणजे त्या त्या देवतेच्या ठिकाणी मीच स्थिर करतो. भगवंत किती दयाळू असावं भगवंतांनी, पहा. हा भक्त माझ्याकडे माझ्या प्राप्तीसाठी आलेला नाही. त्याला काहीतरी विषयाची काय आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे, अभिलाषा आहे, म्हणून तो दुसऱ्या एखाद्या देवतेची अर्चना करतो आहे. त्या फलाच्या अपेक्षेने त्याची श्रद्धा त्या देवतेच्या ठिकाणी आहे. ती श्रद्धा त्याची मी दृढ करतो, भगवंत म्हणतात. का? कारण अरे अर्जुना, ती सुद्धा जर त्याची श्रद्धा उडाली ना, तर तो सुकृती म्हणून दुष्कृती व्हायचा. पहा किती दयाळू भगवंत. म्हणजे आपण जिथे आहोत निदान तिथून तरी अधोगती आपली होऊ नये, याच्यासाठी त्या देवतेच्या ठिकाणी ची श्रद्धा दृढ करण्याचं काम ती सुद्धा परमेश्वरच करतो. आचार्य म्हणतात आहे की श्रद्धा संयुक्तो भक्त च सन, एक महत्वाचं आहे. श्रद्धा व भक्तियुक्त, त्याच्यात अजून एक आहे की सकाम जरी असली तरी सकामतेला सुद्धा या दोन गोष्टींची अट आहे. बरं, म्हणजे आपण गृहीतच धरतोय आपल्या बोलण्यामध्ये, पण त्याच्याकडे लक्ष वेधतो तुमचं की श्रद्धा आणि भक्ती, भगवंत काय म्हणतात आहे, एखाद्या देवतेच्या ठिकाणी एखाद्या देवतेची कल्पना करू आपण की आपण सकाम उपासना करतो आहे. निदान ती सुद्धा सकाम जरी असली तरी ती सुद्धा श्रद्धापूर्वक आणि भक्तिपूर्वकच करावी लागते, तर त्याचं फळ मिळतं. हे गृहीत धरलंय म्हणून तर सुकृतीमध्ये आपण मोडतो, ते सकाम भक्त मोडतात. म्हणजे नाहीतर त्यांना दुष्कृतीच म्हटलं असतं, भक्तीच नसते, श्रद्धाच नसते. पण ती सुद्धा परिपूर्ण असावी लागते. आणि ती त्यांची जी श्रद्धा आहे ती त्या देवतेच्या ठिकाणी मी भक्कम करतो असं भगवंत म्हणतात. का? कारण आपण असं म्हणूया तर त्यांची ती ती पण श्रद्धा ओढवून गेली तर ते दुष्कृती व्हायचे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, परमपूज्य काकांचं वाक्य वापरतो या ठिकाणी, याच मासमधून पुढे क्लासमध्ये लोक येणार असतात. मास आणि क्लास दोन शब्द आहेत. ते जे 20 क्रमांकाचा श्लोक आहे ते मासचं वर्णन, आणि त्या ज्ञानाचं वर्णन हे क्लास. या सकामतेतूनच हळूहळू 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 तो भक्त निष्कामतेकडे जाण्याची सोय असते. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी मी त्याची श्रद्धा जी आहे ती स्थिर करतो, भगवंत म्हणतात.
त्या सर्वाचा अभिप्राय आचार्य म्हणतात की यया एव पूर्वम प्रवृत्त स्वभावतो, म्हणजे मनुष्य आपल्या पूर्व संस्काराप्रमाणे म्हणजे स्वभावाने ज्या देवतेची श्रद्धापूर्वक पूजा किंवा उपासना करू इच्छितो. इथे जो शब्द आलेला आहे, इच्छा करतो, तो कशाप्रमाणे करतो? आपल्या स्वभावाप्रमाणे. स्वभाव म्हणजे काय? पूर्वसंस्कार. आपल्याला जी उपासनेमध्ये जी विविधता दिसते की नाही, कोणी रामाचे भक्त असतात, कोणी कृष्णाचे भक्त असतात, कोणी शंकराचे भक्त असतात, कोणी गणपतीचे असतात, कोणी देवीचे असतात. त्या देवीमध्ये सुद्धा कोणी दुर्गा देवीची भक्ती करतो, कोणी अंबा मातेची करतो. हे जे उपासनेमध्ये वैविध्य आहे, ते कशामुळे आहे? स्वभाव. तो विषय आपण आता पाहतोय. हा स्वभाव म्हणजे काय? पूर्वसंस्कार. त्यामुळे कोणी इकडे झुकतो, कोणी तिकडे झुकतो, कोणी तिकडे झुकतो. वेगवेगळ्या देवतांची उपासना चे आणि विशेषतः उपासनेचा जो काय म्हणूया, उपासनेचा जो स्तर आहे, त्या स्तरामध्ये हे भेद संभवतात. पुढे ज्ञानाच्या प्रांतामध्ये भेद संभवत नाही. म्हणून मगाशी मी मुद्दाम अशी मांडणी केली, कारण चुकीचा कुठे अर्थ डोक्यात बसू नये, की माझी भक्ती म्हणजे इथे वासुदेव याचा अर्थ आपण मगाशी जो बघितला, की वासुदेवा आत्मनः, आचार्यांनी केलेला अर्थ वासुदेवात आत्मस्वरूप. वासुदेव म्हणजे ते श्रीकृष्णाचा अर्थ नाहीये, सगळ्यांनी कृष्णाचीच भक्ती करावी, रामाची करू नये असा अर्थ नाही त्याचा. ज्या देवतेची मी भक्ती करतो ती देवता ही ब्रह्मस्वरूप आहे, ती व्यापक आहे, एकदेशी नाही. अशी जेव्हा निष्काम भक्ती मी त्या देवतेची करतो, तेव्हा मी तो ज्ञानी होण्याच्या अधिकाराचा होतो. आणि जेव्हा एखाद्या देवतेची मी सकाम भक्ती करतो, त्याला एकदेशी भक्ती म्हणतात. तुम्हाला काहीतरी हवंय आणि त्याच्यासाठी मी तुझी भक्ती करतो, आणि त्याच्यासाठी ते पूजा विधान ते समजून घेतो, आणि त्याच्यासाठी जे जे कष्ट लागतील ते सगळं करण्याची माझी तयारी. हे कशामुळे होतं? वेगवेगळ्या देवतांची भक्ती, वेगवेगळ्या देवता, वेगवेगळ्या पूजा विधान, हे सगळं कशामुळे? स्वभावामुळे, पूर्वसंस्कार. कारण कल्पना करा, आता कोल्हापूर म्हणले आपल्याला काय आठवतं पहिले? अंबाबाई. आहे का कोल्हापुरात सगळे अंबाबाईचेच भक्त आहेत का? नाही, खरं विचार केला तर गावातच आहे ना. 2 मिनिटात देवळात जाता येईल त्यांनी, 5 मिनिटात. आहेत का सगळे अंबाबाईचे भक्त? नाही. पण कोणच्या काका गमतीने म्हणतात काय, कोल्हापूरवाले तिकडे तुळजापूरला जातात, तुळजापूरवाले कोल्हापूरला येतात. वेगळी आहे का? पण हे जे होतं, अनेक संप्रदाय निर्माण होतात. रामदासी संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय. हे का होतं? पूर्वसंस्कार. आणि त्याला स्वभाव असं म्हटलेलं आहे. त्याच्यातून जो आपला एक स्वभाव निर्माण होतो. म्हणून एखाद्याला एखाद्या प्रकारची, एखाद्या देवतेची भक्ती आवडते. त्याचं कारण, पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरविता मी. पुढे भगवंत म्हणतात आहे की जो ज्या अन्य देवतांची भक्ती करण्याची इच्छा करतो, त्यांची ती सर्व उपचारांसह पूर्ण भक्ती करण्याची इच्छा पुरवणारा मी आहे. देवो देवी मीच पाही, हाही निश्चय ते असे नाही, भाव ते ते ठाई वेगळा धरी. आता 2 ओळी आपल्या समोर येतात आहेत, 143, 144. 143 मध्ये त्या भक्ताची जी भूमिका आहे ती समजून सांगतात. काय? त्या भक्ताला काय वाटतं? की मी या देवतेची उपासना करतो, पण त्या देवतेची सर्व उपचारांसह तो जेव्हा पूर्ण भक्ती करतो एखाद्या इच्छेने, पुन्हा सकामतेचं वर्णन सुरू आहे, तर त्याची ती इच्छा पुरवणारा खरं शेवटी म्हटलं तर कोण आहे? भगवंत म्हणतात अरे मीच आहे. म्हणजे थोडं गमतीने आणि आजचा आधुनिक दृष्टांत सांगायचं झाला तर, जसं आपल्या कार्यालयामध्ये असतं, आपल्या ऑफिसमध्ये, शुद्ध मराठीत ऑफिस म्हणतो आपण त्याला, जेव्हा आपण एखादं काहीतरी पाठवतो, प्रस्ताव पाठवतो, म्हणजे प्रपोजल पाठवतो, काय आय नीड धिस, त्याचं बजेट. आता बजेट ते कोणाकडे जातं शेवटी? आपण समजा व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट.
पण अप्रुव्हल कुठून येतं विचार करावा. येतं ना सीएफओ किंवा सीईओ कडून. म्हणजे आपल्याला ते अप्रुव्हल देतो कोण? सिनियर व्हाईस प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट. एक दृष्टांत आधुनिक. पण प्रत्यक्ष अप्रूव्ह कोणी केलेलं आहे? ते बजेट अप्रूव्ह करण्याची ताकद कोणाकडे आहे? अधिकार कोणाकडे आहे? सीईओ किंवा सीएफओ. अगदी त्याप्रमाणे आपण जेव्हा तो सकाम भक्त त्या देवतेची उपासना करतो, त्या देवतेच्या माध्यमातून त्याला मिळतं असं त्याला वाटतं. ते आपल्याला 134 143 क्रमांक 24 सांगते. पण खरं त्याची इच्छा पुरवणारा मी आहे. आणि पुढे म्हणून 144 मध्ये म्हणतात आहे की देवोदेवी मीची पाही, हाही निश्चय ते असे नाही, भाव ते ते ठाई वेगळ्याला धरी. की अर्जुना, वस्तुतः विचार केला तर सर्व देवात आणि देवीत मीच व्याप्त आहे. पण अज्ञानी भक्तांना हे देखील निश्चयात्मक ज्ञान नसते, म्हणून ते अन्य अन्य विग्रहांचे ठिकाणी वेगवेगळा भाव ठेवतात. त्यामुळे भगवंताच्या दृष्टीने देवता कुठलीही असली तरी त्या सकाम भक्ताची इच्छा परमेश्वरच पूर्ण करतो, की जो सर्व देवी आणि देवतांमध्ये व्याप्त आहे. पण अज्ञानी भक्ताला मात्र हे देखील निश्चयात्मक ज्ञान नसते, म्हणून तो अन्य अन्य विग्रहांच्या ठिकाणी वेगवेगळा भाव ठेवतो. म्हणून गणपतीकडे हे मागायचं, लक्ष्मीकडे ते मागायचं. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी समर्थ गेले होते, तेव्हा ते काय म्हणतात माहिती आहे का? येथे कार्य उभा श्रीरामा. माहिती असेल आपल्याला. काय केली सीतामाई, काय केली अयोध्यापुरी, असं दटावून विचारतात. काका जसं म्हणतात परमपूज्य काका, की संतांचं आणि भक्ताचं एक छान विलक्षण गोड नातं असतं. ते भांडतात पण देवाशी. कुठे गेलं तुझं धनुष्य, कुठे गेली सीतामाई, अयोध्येचं काय झालं, इथे उभा आहे नुसता. म्हणजे गेले विठ्ठलाच्या दर्शनाला आहे, होतंय रामाचं दर्शन. हे संतांना कळतं, ते अज्ञानी भक्ताला कळत. कारण पुन्हा मी जसं म्हणालो, तो सर्व व्यापी. म्हणून मी म्हणालो, तुम्ही गणपतीचे भक्त असा, शंकराचे असा, कृष्णाचे असा, रामाचे असा, देवता कोणती असू द्या, पण ती ब्रह्मरूप आहे या निश्चयाने केलेली निष्काम उपासना. दोन महत्वाचे शब्द आहेत. ब्रह्मरूप या भावनेने केलेली निष्काम उपासना वेगळी, आणि ही देवता आणि ही माझी इच्छा आणि त्यांनी ही पूर्ण करावी आणि त्याच्यासाठी मी त्याची उपासना, ही सकाम उपासना एकदेशी केलेली वेगळी. आणि ती जशी पाहिजे तशी केल्यानंतर त्याचं जे फळ मिळतं ते सुद्धा परमेश्वर म्हणतो, रे मीच देतो, कारण मीच सर्व त्या देवी आणि देवतांमध्ये व्याप्त आहे, माझ्याशिवाय दुसरं आहेच काय. पण हे त्या अज्ञानी भक्ताला कळत नाही. आणि मग कधी कधी जेव्हा याचा सुद्धा अतिरेक होतो, तेव्हा मग आमची देवी तुमची देवी, आमचा राम तुमचा कृष्ण, तुमचा शंकर, हे जे भानगडी सुरू होतात, हे केवळ अज्ञानातून झालेलं बोलणं आहे. पुढे श्लोक क्रमांक 22. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते, लभते च ततः कामान् मयैव विहितान् नितान्. पदच्छेद आहे. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनम ईहते, लभते च ततः कामान् मया एव विहितान् हितान्. म्हणजे तो सह म्हणजे तो देवता पूजक भक्त, देवतांचे भेदज्ञान जिच्यात आहे, अशा त्या म्हणजे तया, श्रद्धया म्हणजे श्रद्धेने, युक्त होऊन म्हणजे युक्त, श्रद्धया युक्त, त्या देवाच्या विग्रहाचे म्हणजे तस्य काय करतो, आराधन करतो, आराधनम इहते, आणि म्हणजे च, आणि त्या देवाच्या म्हणजे तत, तत म्हणजे त्या देवाच्या विग्रहापासून मीच निर्माण केलेली इष्टफळे मिळवितो. मया एव मीच निर्माण केलेली, मया एव निर्माण केलेली, विहितान हितान
आणि फळे मिळवतो, म्हणजे कामान लभते. म्हणजे साध्या भाषेमध्ये त्या त्या देवतेची अज्ञानाने जेव्हा तो सकाम भक्त उपासना करतो, तेव्हा त्याला जी जी फळं मिळतात ती खरं मीच त्याला देतो, पण त्या देवतेच्या माध्यमातून देतो. त्याची श्रद्धा तिथे दृढ करतो. मग अशीच आपण हा विषय बघितला. मया एव विहितान. आचार्य म्हणतात, परमेश्वरेण सर्वज्ञेन कर्मफल विभागज्ञतया निर्मितान. म्हणजे माझ्या म्हणजे सर्वज्ञ ईश्वराद्वारा निश्चित केलेले कर्माचे भोग. हे सांगण्याचं कारण असं की ईश्वरानेच निर्माण केलेले कर्माचे भोग आहे, की तुम्ही असं असं कर्म केलं तर त्याला असं असं फळ मिळावं. ही कोणाची व्यवस्था आहे? कोणाची व्यवस्था? परमेश्वराची व्यवस्था. आणि म्हणून त्याला मया एव विहितान असा शब्द म्हटलेला आहे. म्हणजे परमेश्वरांनीच ते ठरवून ठेवलेलं आहे. मया एव विहितान. पण तो सर्वज्ञ आहे, त्याचीच ही व्यवस्था आहे, आणि तोच खरं फल देणारा आहे. मग तिया श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तुळावे. 145 क्रमांकाची ओळी माऊली म्हणते की मग अनेक देवता अनेक पूजांचे प्रकार असे भेदज्ञान जित आहे, अशा त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवाचे जे योग्य यथाविधी आराधन करतो, ते सर्व प्रकारचे आराधन तो फलप्राप्तीपर्यंत करू लागतो. ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे, परी तेही सकळ निपजे मज चिस्त. की याप्रमाणे त्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ प्राप्त होते, परंतु ती सर्व फळे माझ्यापासूनच निर्माण होतात. भाव असा की कोण्याही देवतेची कोणत्याही फळाच्या इच्छेने उपासना केली तरी मी व्यापक आणि अंतर्यामी असल्यामुळे माझीच ती उपासना होते, व मीच कर्म फलदाता असल्यामुळे सर्व उपासनांची इच्छित फळे मीच देतो. हा त्यातला बारकावा आहे, फार सुंदर. काय? की भगवंत म्हणजे परमेश्वर, ईश्वर हाच व्यापक आणि अंतर्यामी असल्यामुळे खरं पाहिलं तर उपासना त्याचीच होत असते. पण हे त्या अज्ञानी भक्ताला कळत नाही. तो त्या देवतेची उपासना समजतो, आणि उपासना ही त्या परमेश्वराचीच होत असल्यामुळे आणि कर्म फलदाता तोच असल्यामुळे तो त्या कर्माचं फल काय करतो? त्या भक्ताला देतो. त्या उपासनांची इच्छित फळ त्याला देतो. पण हे अज्ञानी सकाम भक्ताला कळत नाही. काय म्हणालो मी? अज्ञानी सकाम भक्ताला हे कळत नाही. कशासाठी? आपण याच्यात बसू नये. जर याच्यात आपण बसत असू, जर मी अज्ञानी असेल, या धारणेने जर मी उपासना करत असेन एखाद्या देवतेची, त्यातलं ती देवता ब्रह्मस्वरूप न समजता, तिचं व्यापकत्व न जाणून घेता, एकदेशी सकाम उपासना जर मी करत असेन, अज्ञानी सकाम भक्ताला हे कळत नाही, आणि त्याला जे फलप्राप्ती त्या कर्माची होण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा त्या परमेश्वराचीच आहे. पण फल जरी प्राप्त झालं तरी तो भगवंताला मात्र अंतरतो. आणि मग मगाशी जे अतिशय सुंदर वर्णन सुरुवातीला आपण ऐकलं ज्ञानी भक्ताचं, मग अशा भक्ताकडे पाहून बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते असं म्हणायची वेळ येते. असो, आज आपली वेळ झाली, इथे थांबूया आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.